नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी परत एकदा तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मृद व जलसंधारण विभाग या विभागामध्ये जलसंधारण अधिकारी 670 जागांची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि डेली आपण सेशन घेतोय, नवनवीन गोष्टी जाणून घेतोय आणि जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह टाइपचे सेशन्स आपण घेतोय। पण हे सेशन बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब अजून केलं नसेल तर आत्ताच करा। तिकडे जे बेल आयकॉन प्रेस दिसतंय त्याला प्रेस करा, म्हणजे असेच अपडेटचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील। विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे रेग्युलर ऍस्पिरंट नसतात, तर ते जॉब करून असेल किंवा त्यांचं स्वतःचं सुपरवाइज काम असेल किंवा त्यांच्या वेबसाईट्स असतील, त्याचं काम करून अभ्यास करत असतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक ज्याला म्हणतो आपण की एक उर्मी असते की आता आपल्याला ही पोस्ट घ्यायची आहे, पण त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक वेनी निगेटिव्हिटी येऊ शकते की बाबा रे आपण तर अजून रेग्युलर अभ्यास करत नाहीत, आपण जॉब करतो, आपण साईटवर करतो आणि आता आपली एक्झाम क्रॅक होईल की नाही। तर नक्कीच होईल, कारण तुम्ही ज्या वेळेला ऍक्च्युअल साईटवरती ऍक्च्युअल तुमच्या याच्यामध्ये काम करत असता, जॉब करत असता, त्यावेळेस तुमची ॲक्युरेसी लेवल खूप वाढलेली असते आणि त्याचा फायदा तुम्हाला अभ्यास करताना आणि नॅचरली एक्झाम देताना होत असतो। ओके, तर आजचं सेशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी जॉब करतायत आणि जॉब करताना त्यांना ती पोस्ट काढायची आहे, किंवा बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे सेल्फ स्टडी करतायत आणि त्यांना ती पोस्ट काढायची आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल स्टेप बाय स्टेप आणि छोटे छोटे पॉइंट्स आपण हायलाइट करणार आहोत की कशावर फोकस करायचा आहे, काय करायचं आहे। त्याच्यामुळे सेशन बिलकुल मिस करू नका, कुठलाही पार्ट याच्यामधला मिस करू नका, शेवटपर्यंत सेशन बघा। ओके, तर विद्यार्थ्यांची रणनीती काय असली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्यांना या एक्झामिनेशन मध्ये सक्सेस मिळेल। ओके, एक बोर्ड व्ह्यू बघूया आपल्या या सेशनचा, एकदम सिंपल भाषेमध्ये आउटलाईन बघूया आपण की काय म्हणायचं या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण काय इनपुट देणार आहोत तुमच्यासाठी। तर सगळ्यात महत्त्वाचं की आउटलाईन काय आहे, तर व्हॉट डू यू मीन बाय सेल्फ स्टडी। तुम्ही म्हणाल सर आता एक्झाम जवळ येईल आणि आता व्हॉट डू यू मीन बाय सेल्फ स्टडी। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की मी क्लास लावलेला नाही, मी कुठेही पर्टिक्युलर कोचिंगला जात नाही आणि तो पार्ट म्हणजेच सेल्फ स्टडी असं नाही। तर प्रॉपर वेनी तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे, कारण बरेचसे विद्यार्थी इव्हन तो क्लास लावून सुद्धा त्यांचा स्टडी प्रॉपर होत नाही। मग अशा वेळेस सेल्फ स्टडीला परफेक्शन मध्ये कसं न्यायचं, 100% कसं करायचं हे मी सांगणार आहे। आता बऱ्याचदा काय होतं की जॉब पर्सनलची मेंटॅलिटी काय असते, कशा पद्धतीने, किंवा त्यांनी फॉर्म का भरलेला असतो, बरोबर आहे, त्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय करू नये हे महत्वाचं पार्ट आहे राहिलेल्या दिवसांमध्ये, बरोबर आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती परफेक्ट असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे काही इनपुट घेताय, जो काही स्टडी करताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादं पुस्तक आहे आणि मी पुस्तक एकदम 12 तास घेऊन बसलोय, पण त्याच्यामधलं मला जर एकाच तासाचं आत्मसात होत असेल, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये त्याला आपण प्रिपरेशन म्हणणार नाही। तर तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, राहिलेल्या कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट काय असलं पाहिजे। दोन प्रकारे आपण टाइम मॅनेजमेंटला डिवाइड करू, एक आहे प्री एक्झाम आणि एक आहे एक्झामच्या वेळेचं, बरोबर आहे। अगोदर तुम्ही 6 महिने 10 महिने 2 वर्ष जरी वर्क केलं असेल, पण तुम्ही त्या 2 तासामध्ये त्या 1.5 तासामध्ये जे काही तुमच्या एक्झामचं ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये काय करता, मानसिक स्पेसिफिकली त्या सिच्युएशनला कसं हँडल करता, हे खूप महत्वाचं आहे। ओके, आणि काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे मी सेशनच्या शेवटी। तर हे बोर्ड व्ह्यू झाला आपल्या पर्टिक्युलर सेशनचा। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सेल्फ स्टडी। आता सेल्फ स्टडी मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट एक लक्षात घ्या की सेल्फ डिसिप्लिन हे तुम्हाला अक्वायर करावं लागेल, सेल्फ डिसिप्लिन ठेवावा लागेल, जेणेकरून तुमचा जो सेल्फ स्टडी आहे तो प्रॉपर फोकस वेनी जायला पाहिजे। तुम्ही स्वतःच्या नोट्स काढलेल्या आहेत, स्वतः तुमच्याकडे WCD चा सगळा सिलेबस प्रॉपरली वेनी मांडलेला आहे, ऍड ऑन सब्जेक्ट जे आहेत ते मांडलेले आहेत, त्याच्यामधले छोटे छोटे पॉइंट्स मांडलेले आहेत, कुठल्या पर्टिक्युलर पॉइंट्स वरती कन्सेप्ट वरती क्वेश्चन्स येऊन गेलेत याच्या अगोदरच्या एक्झामिनेशन मध्ये किंवा बाकीच्या एक्झामिनेशन मध्ये, त्याला कुठेतरी हायलाइट केलेलं आहे आणि त्याला आपण रेग्युलर इंटरवल वरती सायक्लिक क्लॉक मध्ये वाचतोय। दॅट इज नथिंग बट द सेल्फ स्टडी। प्रॉपर वेनी
तुम्ही तुमची डिसिप्लिन. बरेचसे असे विद्यार्थी असतात की जे जर त्यांच्या टेबलवरती वर्क करत असेल, स्टडी करत असेल, तर त्यांच्या मॉनिटरवरती कॉम्प्युटरच्या ते टाइम लावतात. आणि बरेचसे युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघितले असेल की स्टडी विथ मी आणि 2 तास, आणि ते हळूहळू एकच स्क्रीन असते आणि 2 तास जोपर्यंत तो उठणार नाही, तो टीव्ही मधला किंवा युट्यूबवरचा व्यक्ती किंवा स्टुडंट, तोपर्यंत आपणही उठायचं नाही. तर अशी सेल्फ डिसिप्लिनरी ऍक्शन अक्वायर करायला पाहिजे, तर आणि तरच तुमच्या सेल्फ स्टडीचा त्याच्यामध्ये फायदा होईल. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमचं स्टडी मटेरियल असलं पाहिजे, ते याच्या अगोदर तुम्ही हँडल केलेलं असलं पाहिजे. आता बघा, WCD ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच एक्झामिनेशनचं त्यांनी साधारणतः टेंटेटिव्ह मंथ दिलेला आहे, त्याच्यामुळे कमी वेळ आहे आपल्याकडे. मग या केसमध्ये सेल्फ स्टडी हा प्रॉपर वेनी झालाच पाहिजे. त्याच्यासाठी स्टडी मटेरियल असं पाहिजे की जे याच्या अगोदर तुम्ही काहीतरी हँडल केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे 2 प्रकार असतात, एक ज्यांनी खूप वारंवार एक्झामिनेशन दिलेले आहेत आणि काही विद्यार्थी जे फ्रेशर्स आहेत आणि पहिल्या दुसरीच एक्झाम आहे त्याची, असं होऊ शकतं. तर प्रत्येकासाठी वेगळा प्लॅन सांगणार आहे मी. त्यानंतर जॉब पर्सनल मेंटॅलिटी. आता बरेचसे विद्यार्थी असे साईटवरती काम करतात, प्रायव्हेट मध्ये काम करतात, स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा एखादा पर्टिक्युलर प्रायव्हेट जॉब करतात. जॉब मेंटॅलिटी इथे खूप महत्वाची आहे. आता बऱ्याचदा काय होतं की काही जणांना बॉसनी काहीतरी झापडलं किंवा बॉस काहीतरी बोलला तर सायंकाळी येता येता यांच्या डोक्यात जातं, हे काही पडलं नाही कशामध्ये, तर तुमच्या प्रायव्हेट जॉबमध्ये. चला आता आपण गव्हर्नमेंटचा अभ्यास करूया. आणि मग जाता जाता एखादं पुस्तक, कारण पेमेंटचा प्रॉब्लेम नसतो, खिशात पैसे असतात, एखादं पुस्तक घ्या, 2-3 बॅचेस लावा, ऑनलाईन लावा, हे लावा, आणि नंतर काय तर आउटपुट पुढच्या 7 दिवसामध्ये तो जो तुमचा सिनारिओ होता तो सस्टेन राहतो का? परत बॉस चांगला बोलला की मेंटॅलिटी डाऊन होते. तर आता या केसमध्ये एक लक्षात ठेवायचं की जॉब करणाऱ्याची जी मेंटॅलिटी आहे ती याच्या अगोदर कशी असो, इथून पुढे हेच लक्षात ठेवायचं की मला पोस्ट मिळवायचे, मला काम करायचंय, माझ्यामध्ये ऍक्युरेसी, जॉब करत असल्यामुळे ऍक्युरेसी खूप वाढलेली आहे तुमची आणि तीच ऍक्युरेसी तुम्हाला एक्झाम मध्ये द्यायची आहे. तर जॉब मेंटॅलिटी याच्या अगोदरची जी आहे ती विसरून जा. निगेटिव्ह गोष्ट कुठलीही येऊ देऊ नका. ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं, ज्या क्षणाला तुम्ही फॉर्म भरला, म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह कन्सिडर करूनच फॉर्म भरला, तीच मेंटॅलिटी सिलेक्शन होईपर्यंत ठेवायची जॉब पर्सनल्सनी. येते लक्षात? तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा स्टडी स्पेसिफिकली सेल्फ स्टडी जो आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे आणि मेंटॅलिटी कशी ठेवायची, निगेटिव्हिटी पासून दूर, निगेटिव्ह फ्रेंड्स पासून दूर, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जे मुळात जे काम करतात किंवा जॉब करतात, असेही काही विद्यार्थी असतात की सर आम्ही आता जॉब करतो पण मग मला सोडायचं आहे. पण त्या केसमध्ये आमचं इनपुट काय असतं की बाबा रे, स्पेसिफिकली आता एक्झाम डेट आल्यानंतर, डिक्लेअर झाल्यानंतर तू सुट्टी घे, 15 दिवस असेल, 1 महिना असेल. आता तर खूप साऱ्या एक्झाम्स आहेत, त्याच्यामुळे असं होऊ शकतं की तुला जर इझिली तो जॉब परत मिळणार असेल किंवा तुमच्या वरिष्ठाशी बोलून व्यवस्थित जरा चांगल्या पद्धतीने बोलून त्याला जर सांगितलं की सर 2 महिने द्या मला, मी परत रिजॉईन करतो, तसं जर होणारा जॉब असेल तर वेल अँड गुड. पण तुम्ही जर रेग्युलर परमनंट PF कट होतोय सगळं आणि तोही सोडायचा नाही म्हटलं तर अशा वेळेस सुट्टींचं बोलून बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्टिक्युलर आल्या पाहिजे जॉब मेंटॅलिटी वाल्यांसाठी. ओके, आता काय करायला पाहिजे आणि काय करू नये, डू अँड डोंट्स. तर सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला सांगायची गरज नाही, हे आम्ही करतोच, पण बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना प्रॉब्लेम येतो. पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह हा असलाच पाहिजे. तुमच्या सोबत समजा तुम्ही साईटवरती जरी जॉब करत असाल तरी तुमच्या सोबतचा जो आहे तो नाही निदान दिवसातनं 2-3दा त्यांनी विचारलं पाहिजे की काय अभ्यास आहे, आता काय आहे, कधी एक्झाम आहे, कशा पद्धतीने प्रिपरेशन करताय, कुठला टॉपिक सुरू केलाय, त्याच्यात काय MCQ आलेत का, जुन्या टेस्ट सिरीज आहेत का किंवा ऍडिशनल माहिती. तर तुमचं सराउंडिंग ते असलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग वाल्यांचं तुमचं सराउंडिंग असलं पाहिजे. जे सेल्फ स्टडी करतायत त्यांचं काय होतं की हा मी एवढं केलं, मी आमचा एक टॉपिक सकाळी 3 तासात खतम केला, खतम नाही, त्याच्यानंतर टेस्ट दिली का, ऍक्युरेसी लेवल चेक केली का, अनालिसिस केला का, सिली मिस्टेक झाल्यात का, आणि काय रेग्युलर स्पेसिफिकली 8 दिवसाचा तुमचा ग्राफ आहे. कशाचा? तर तुमच्या ऍक्युरेसीचा. म्हणजे सुरुवातीला 9 होते, नंतर 8 झाले, परत 9 झाले, म्हणजे असा इनबॅलन्स नको, तो वाढता ग्राफ असला पाहिजे. येते लक्षात? तर पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह असला पाहिजे, कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. आता कन्सिस्टन्सी म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की आज बॉसने झापलं म्हणून आज सगळं करायचं आणि उद्याला मग परत शांत व्हायचं नाही. जो काही सेल्फ स्टडी करताय, जो काही अभ्यास करताय, तो जर तुम्ही 3 तासाचा पिरियड ठरवला असेल एका स्लॉटमध्ये, दिवसाला 8 तास जॉब करत असाल,
आणि 4 तास अभ्यास करत असाल तर कशा पद्धतीने मॅनेज करून मॅक्सिमम स्टडी टाइम वाढवता आला पाहिजे. आणि असं नाही की आज 2 तास केला, उद्या 4 तास आणि परत 1 तास, असं नाही. कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कमी पिरियड आहे तुमच्या पर्टिक्युलर लर्निंग मध्ये, सेल्फ स्टडी मध्ये कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. कारण काय होतं की मॉनिटरिंग करणारं कोणी नसतं क्लासमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी. कसं असतं, चला उद्या हे करून या, किंवा हे टेस्ट सोडवली का, आज ही टेस्ट आहे, उद्या रिझल्ट. तर ह्या गोष्टी होत नाहीत सेल्फ स्टडी मध्ये. तर कन्सिस्टन्सी तुमची असलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर सेल्फ पॅरेंटिंग केली पाहिजे, किंवा जस्ट तुमची स्वतःलाच पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजेच पॅरेंट युअर सेल्फ, सेल्फ पॅरेंटिंग केलं पाहिजे. नाही बाबा, जसं एखादा वडील आपल्या मुलाला म्हणतो की हा याचा पेपर स्पेसिफिकली याचा अभ्यास केलाय का, हा टॉपिक केलाय का, टेस्ट दिली का, तसं तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. आणि नुसतं मनाला म्हणून जमणार नाही. बरोबर आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की इच्छा तर आहे पण बॉडी नाही म्हणती. नाही, तुम्हाला ते ऍक्शन घ्यावीच लागेल. तुम्हाला स्टडी चांगल्या पद्धतीने करावाच लागेल. मॉनिटरिंग स्वतःच ठेवावं लागेल, कोणी तुमचं बघणार नाही, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर. येते लक्षात. आणि दुसरी गोष्ट, फोकस स्टडी असला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, PWD झाली, ZP झाली, JEE एकदा, CA एकदा. मग प्रत्येकाचा पॅटर्न थोडासा वेगळा होता. तर मग ज्या वेळेला तुम्ही स्पेसिफिकली, जसं आपण बोलतोय जलसंधारण अधिकारी, बरोबर आहे, मृद व जलसंधारण विभागाशी रिलेटेड WCD ची ऍडव्हर्टाइजमेंट, तर फोकस WCD चा करा पूर्ण. टेक्निकल सब्जेक्ट, ऍडिशनल कुठला सब्जेक्ट आहे, नॉन टेक्निकलला किती वेटेज आहे, कसं पर्सेंटेज आहे, निगेटिव्ह मार्किंग, हे सगळे गोष्ट तुमचा फोकस स्टडी असला पाहिजे. म्हणजे त्या WCD मध्ये आता गेलो, तिथून मी टेक्निकलला गेलो, टेक्निकल मधनं SOMला गेलो, SOM वरनं एखाद्या पर्टिक्युलर यंग्स मॉड्यूल्स वर गेलो, तर तिथे कम्प्लीट तुम्हाला सगळ्या ऍस्पेक्टनी तो पॉइंट तुम्ही रिकॉल केला पाहिजे, रीडिंग केला पाहिजे आणि त्याच्यावरती टेस्ट दिला पाहिजे. ओके, तर पॉझिटिव्ह राहा, कन्सिस्टंट राहा, स्वतःची पॅरेंटिंग करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोकस राहा. हे केलं पाहिजे. आणि सांगण्यासारखी गोष्टच नाही की काय नाही केलं पाहिजे. आपल्याला ते कळतं, फक्त आपण ते करत नाही म्हणजे टाळतो. मल्टीटास्किंग बिलकुल करू नका. सकाळी MES बेसचा अभ्यास करतोय, दुपारी WRDचा WCDचा अभ्यास करतोय, आता ऑब्जेक्टिव्ह देतोय, आता डिस्क्रिप्टिव्ह लिहितो. नाही, फोकस आहोत आता आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितल्याप्रमाणे. तर आता तुम्हाला काय करावं लागेल, मल्टीटास्किंग सोडावी लागेल. एकच पर्टिक्युलर स्पेसिफिक स्ट्रेट फॉरवर्ड की समोरच्या 3 तासामध्ये हा सेशन करायचा आहे मला किंवा हे करायचं. तर फोकस्ड मल्टीटास्किंग नको. मोबाईल स्लॉट कमी करायचा. ऍप मिळतं बघा, किंवा तुमच्या स्क्रीनवरतीच स्क्रीन टाइम दिसतो की युट्यूबवरती किती वेळ होतो, त्यानंतर व्हॉट्सअपवर किती होतो, फेसबुकवर किती होतो, इन्स्टावर किती होतो. तर हे सगळं टाळायला पाहिजे. कारण 8 ते 10 तास हा अभ्यास रेग्युलर विद्यार्थी करत आहेत आणि आपण जॉब करून करायचं आहे आपल्याला. तर डेफिनेटली हा वेळ तुम्हाला कमी करावा लागेल. हा, इथे वेळ कुठला करा, तुम्ही व्हिडिओ बघत असाल, युट्यूब सेशन्स बघत असाल, काही पर्टिक्युलर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असाल, टेलिग्राम बघत असाल, टेलिग्रामवरचं मटेरियल बघत असाल तर चालतं. पण अवांतर नको. झोपेचं मॉडेल व्यवस्थित असलं पाहिजे, नाहीतर ते सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब करतं. स्टडी एन्व्हायरमेंट, आता डेफिनेटली जे जॉब करतात तिथे त्यांच्या साईटला व्हिजिट किंवा त्यांच्या ऑफिसला स्टडीचं वातावरण नसणार आहे, पण ते आपण क्रिएट केलं पाहिजे. त्या पद्धतीने स्लॉट्स निवडले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज दुपारी जेवणाचा स्लॉट आहे 1 तासाचा असेल कंपनीमध्ये, किंवा पाऊण तासाचा 40 मिनिटाचा आहे, तर त्यावेळेस जेवता जेवता मोबाईलवरती टेलिग्राम चॅनल जॉईन केले, ग्रुप जॉईन केले, तिथे एखादं जर MCQ आलं नॉन टेक्निकल टेक्निकल, ते सॉल्व्ह करत बसायचं. म्हणजे युटिलायझेशन झालं तुमचं. बरोबर आहे. तर स्टडी एन्व्हायरमेंट क्रिएट करा. ऑल डिजिटल मीडिया पासून लांब राहा. ओके, आणि डोंट वेट फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट याची आलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला पर्याय नाही आहे. तर एवढं मात्र स्पेसिफिकली पर्टिक्युलर करा. स्टडी एन्व्हायरमेंट नसेल तरी क्रिएट करायचा. ओके, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आता नेक्स्ट सेशन मध्ये बघूया आपण या पर्टिक्युलर सेशनच्या, जे सेल्फ स्टडी करतात आणि जे विद्यार्थी काय करतात, जॉब करून तयारी करतात, त्यांच्यासाठी काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं WCD आता आहे आपली. बरोबर आहे. तर WCD साठी काय काय पर्टिक्युलर पॅटर्न आहे तो सगळा समजून माहिती आहे तुम्हाला. 60-40चा आहे. त्यानुसार प्लॅन करा. कंप्लीट दिवस ठरवा. माझ्याकडे 60 डेज आहेत की 70 डेज आहेत की अजून काही आहे. याच्यातल्या प्रत्येक दिवसाचं, त्यानंतर प्रत्येक तासाचं आणि प्रत्येक मिनिटाचं तुमचं शेड्यूल प्लॅनिंग असलं पाहिजे.
याच्या अगोदर ज्या एक्झामिनेशन दिल्या त्यावेळेस नोट्स वापरल्या, नोट्समध्ये काहीतरी मार्किंग केलं, हायलाइट केलं, हे सगळं बोल्ड इटॅलिक केलं, हे सगळं माहिती आहे आपल्याला. तर त्याच्यानुसार तुमच्या नोट्स सुद्धा रिपिटेटिव्ह असल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्या वाचलेल्या आहेत त्याच वाचा, नवीन काही करण्याचा प्रयत्न करू नका. हा एवढं मात्र आहे की काही पॉइंट्स जर त्यावेळेस आपण केले नाही एखाद्या एक्झामला, झेडपीला नाही केले, पीडब्ल्यूडी नाही केले, इथे करायचे आहेत, तर त्याची नवीन तुम्ही ऍड ऑन करा. बरोबर आहे. स्पेसिफिकली रायटिंगची तुमची प्रॅक्टिस ठेवा आणि टेस्ट सिरीज महत्वाची द्या. ओके. आता सगळ्यात महत्वाचं की WCD सोबत आपल्याला युद्ध करायचंय. WCD ची पोस्ट घ्यायची आहे, अधिकारी व्हायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा कळलं पाहिजे आपल्याला की आपण कोणासोबत एक्झाम देणार आहोत, कुणाची एक्झाम देणार आहोत, काय पॅटर्न आहे. तर नो युअर अपोनंट. ओके. कारण अंधारात काही तीर मारायचे नाहीत आपल्याला. तर एक्झाम पॅटर्न माहिती आहे आपल्याला. 60 आणि 40चा पॅटर्न आहे बघा. हा झाला तुमचा टेक्निकलचा, हा झाला नॉन टेक्निकलचा. म्हणजे इथे 10-10-10 तुमच्या मराठी, इंग्लिश, GS आणि ऍप्टी रिझनिंगला असणार आहे. आणि हा जो 60 पॅटर्न आहे, 60 वेटेज आहे, 60 प्रश्नांचं वेटेज आहे, ते तुमचं टेक्निकलला आहे. तर इथे डेफिनेटली टेक्निकलला 60 आहे, पीडब्ल्यूडीला ते 75 होतं. पण इथे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या की डिपार्टमेंटशी रिलेटेड ऍक्च्युअल आता ज्या एक्झामिनेशन झाल्या त्याच्यात प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं तर अप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न सुद्धा यायला लागलेत. जसं इलेक्ट्रिकलच्या पेपरमध्ये मेकॅनिकलचे काही क्वेश्चन्स होते, किंवा इव्हन जर तुम्ही सिव्हिलच्या काही एक्झाम दिलेल्या असतील तर डिपार्टमेंट वाईज जे सब्जेक्ट आहेत त्याला महत्व द्या. जसं इथे सॉइल अँड कन्झर्वेशन सब्जेक्ट आहे तर डेफिनेटली त्याला महत्व द्या. ते एक्झाम पॅटर्न माहिती आहे आपल्याला, तो समजून घ्या. किती मार्क आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये 1/4. तर आम्ही नेहमी सांगतो मी माझ्या व्हिडिओमध्ये की ज्या वेळेस तुमची निगेटिव्ह मार्किंग असते, बरोबर आहे, त्यावेळेस काय असलं पाहिजे, तुमची ऍक्युरेसी जी आहे ती हायएस्ट असली पाहिजे. आणि अटेम्प्ट जो आहे, पेपर अटेम्प्ट करायचं, तो कमी असला तरी चालेल. कमी म्हणजे एकदम 10 सोडवले असं नाही, पण 10 बरोबर सोडवले असं नाही. तर कमी म्हणजे काय, असं नाही की डोंट गो फॉर द 100 की बाबा नाही 100 सोडवायचे. तर त्या केसमध्ये पण ऍक्युरेसी मात्र हाय असली पाहिजे. सब्जेक्ट वाईज वेटेज मी तुम्हाला आता सांगितलं की डिपार्टमेंटल वाईज जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ते आयडेंटिफाय करा, त्याच्यावरती चांगला अभ्यास करा. कोण कंडक्ट करतंय, IBPS करतंय, TCS करतंय, त्यांचा पॅटर्न काय आहे, IBPS असेल तर कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात, आता ज्या झालेल्या एक्झाम आहे त्याचा अनुभव काय आहे, त्याच्यामध्ये खूप सारे स्पेसिफिक पेपर आपल्याकडे आहेत, काही रिमेंबर लेवलचे क्वेश्चन्स आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि अगोदरचा कट ऑफ किती होता हे इथे महत्वाचं जरी नसेल पण एक नजर टाकून घ्या की मागच्या वेळेस कट ऑफ किती होता, म्हणजे मला किती तयार राहावं लागेल. येते लक्षात. तर हे सगळं एकदा, याला जास्त वेळ लागत नाही, याला अर्धा तास लागतो फक्त. अर्ध्या तासामध्ये हे एकदा समजून घ्या. येते लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं स्टडी मटेरियल. मी तुम्हाला आता सांगितलं जे आहे, ज्याच्यातनं वाचलंय तेच आता इथून पुढे हँडल करायचं. काही करत बसायचं नाही. नवीन बुक, तो त्याच्याकडे 7000 दिसतं पुस्तक, त्याच्याकडे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून आता वेळेवर त्याच्या मागे पळायचं नाही. तर जे ऑलरेडी तुम्ही वापरलेलं आहे, टेक्निकल सब्जेक्टसाठी जे काही वापरलेलं आहे, तुमच्या हँड रिटन नोट्स असेल, सेल्फ नोट्स असतील, अजून काही असेल. नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी तर मला असं वाटतं की आता ज्या झालेल्या एक्झामिनेशन आहे या सगळ्या एक्झामिनेशनचे क्वेश्चन्स बघा. बऱ्याचशा एक्झामिनेशन मध्ये मराठी, इंग्लिशला अभ्यास नाही केला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येत होतं, पण तसं म्हणून नाही चालणार. इथे खूप सारी कॉम्पिटिशन आहे. मग अशा वेळेस तुम्ही जे मटेरियल वापरलं तेच मटेरियल रिपीट करा. त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही मल्टिपल एक्झामिनेशन देणार असाल, JEE असेल, CE असेल, WRD आहे, आता जसं उद्याच एक्झामिनेशन आहे समजा, बरोबर आहे, PWD CA ची आहे, नंतर WRD तुमची स्पेसिफिक, तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आणि कॉमन टॉपिक वरती जास्त फोकस करा, ज्या सगळ्याच एक्झामिनेशनला आहे, जे सेल्फ स्टडी किंवा जॉब करतात. येते लक्षात. मग याच्यामध्ये स्टडी मटेरियल मध्ये मी तुम्हाला सांगितलं, इतर रेफरन्स बुकला आता जाऊ नका, तुमच्या स्वतःच्या नोट्स वरती काम करा. तुम्ही ब्रेन मॅपिंग केलं असेल, शॉर्ट नोट्स काढले असतील, कीवर्ड्स काढले असतील, काही नोटेशन केले असतील, खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्च्युअल डायग्राम काढून त्याच्यावरनं रिकॉलिंग ठेवलं असेल तर इट्स ओके, हे असलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं टूल आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज. तर टेस्ट सिरीज कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर झोन मध्ये जाल की आता माझा अभ्यास संपलाय, आता मी नवीन काहीही वाचणार नाही आणि आय एम सॅटिस्फाईड विथ माय पर्टिक्युलर स्टडी, देन ओनली यू शुड गो फॉर द
फुल सिलेबस टेस्ट. नाहीतर फुल सिलेबस टेस्ट आता सुरू करायच्या आणि नंतर मग त्याच्यात चांगले मार्क नाही पडले, चुकले, तर मग ते डिमोटिवेट होतं. तर त्याच्यामुळे टेस्टला जाताना तुम्ही मॅक्सिमम ज्यावेळेस तुम्हाला वाटेल पहिले सब्जेक्ट वाईज द्या, नंतर फुल सिलेबस द्या. पहिले सब्जेक्ट वाईज टेक्निकलच्या द्या, नंतर सब्जेक्ट वाईज नॉन टेक्निकलच्या द्या, नंतर फक्त टेक्निकलच्या फुल सिलेबस, नॉन टेक्निकलच्या फुल सिलेबस, आणि नंतर कंप्लीट एक्झाम पॅटर्न नुसार द्या. आणि त्याच पद्धतीने काम करा, कंप्लीट त्या पद्धतीने काम करा. येते लक्षात? म्हणजे त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला की स्पेसिफिकली आयडिया येईल की काय केलं पाहिजे या राहिलेल्या दिवसामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की WCD मध्ये जे ऍड ऑन झालेले सब्जेक्ट आहेत किंवा ज्याला म्हणतो काहीतरी वेगळे सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, ओके, तर याच्यामध्ये स्पेसिफिकली अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. मग त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये जास्त फोकस करा, त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा, खूप चांगल्या पद्धतीने करा. असं नाही की तुम्हाला कमी लेखू नका स्वतःला, कारण तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल किंवा जॉब करत असाल. उलट मी तुम्हाला 3दा सांगितलं की ॲक्युरेसी लेवल तुमची वाढलेली असते, कारण तुम्ही स्वतः जज करत असता. तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. इथून पुढे स्पेसिफिकली कामांची प्रायोरिटी तर असणारच आहे तुमची जर जॉब करत असाल तर, पण त्याला बायफर्केट करा. हे आपण अगोदरच शिकलो आहे बघा, अर्जंट इम्पॉर्टंट आणि अर्जंट नॉट इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं की आता आपल्याला अर्जंट आणि इम्पॉर्टंट काय आहे, अर्जंट आणि इम्पॉर्टंट काय आहे, अभ्यास आणि पोस्ट काढणे. मग त्या प्रायोरिटीला धरून जे काही इनपुट्स, जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्हाला कराव्या लागतील. बरोबर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टॉपिक कव्हर करायचा असेल, टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी करून ठेवा, त्याला लिमिट द्या, स्वतःला सांगा की मी हे एवढं 2 तासामध्ये करणार आहे, त्याच्यानंतर टेस्ट देणार आहे. ते सगळं एक्झिक्यूट बिलकुल परफेक्ट क्लॉक तुमच्या प्रमाणेच झाली पाहिजे. येते लक्षात? आणि इथे इलिमिनेट करण्याच्या म्हणजे नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, अर्जंटही नाही, नॉट इम्पॉर्टंट नाही. माहिती आहे मला, एखाद्या मित्राचा कॉल आला अभ्यास करताना, तुम्हाला ते म्हणजे कॉल कुणाचा आहे हे बघितल्याबरोबर कळतं की याचं काय काम आहे, हेही कळतं की याचं काहीच काम नाही, तरी आपण मग बोलून डायव्हर्ट होतो. तर ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. आणि हे माहिती आहे आपल्याला की जे अर्जंट इम्पॉर्टंट असतं त्याला करायचं असतं, जे अर्जंट नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे त्याला आपण प्लॅन करतो, जे अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही त्याच्यासाठी आपल्यापैकी दोन्ही, सपोज तुम्ही जॉब करताय आणि त्या स्पेसिफिक तुमच्या कामाचं एक नियोजन आहे, त्याच्यामधला एक पार्ट आहे फक्त की तिथे जाऊन चेक करून येणे, आणि ते काम तेवढं महत्वाचं नाही. बरोबर आहे? म्हणजे अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही, जा रे बघून ये, म्हणजे तुमच्या असिस्टंटला तिथे तुम्ही पाठवू शकता. आणि जे अर्जंट नाही, इम्पॉर्टंट नाही, ते तर बिलकुल करायचं नाही. आपलं काय होतं, आपण हे असं करतो पूर्ण, म्हणजे हे पहिले करतो हे सगळ्यात शेवटी करतो, हे आपलं खरंच चुकतं. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी करत असाल, जॉबशी रिलेटेड काही काम करत असाल तर त्याच्यामध्ये मात्र तुम्ही ते केलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही ज्यांनी बॅच लावलेली नसेल आणि वाटत असेल की जॉब करतोय मी पण मला स्पेसिफिकली गाईडलाईनची गरज आहे, ऑनलाईन बॅच तुम्ही घेऊ शकता, जी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते बघू शकता. ओके, तर बेस्ट ऑफर आहे. अजूनही स्पेसिफिकली ही ऑफर आम्ही 1 दिवसासाठी एक्सटेंड केलेली आहे. फक्त 5,000 रुपयामध्ये ऑनलाईन बॅच आणि 10,000 रुपयामध्ये ऑफलाईन बॅच तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि पुणे इथनच ऑफलाईन बॅच होणार आहे. एक बॅच जी आहे ती 2 तारखेपासून सुरू होणार आहे. पण एक लक्षात ठेवा की जी अगोदरची मी पर्टिक्युलर फी दिलेली आहे ती फक्त लिमिटेड पिरियड साठीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर या बॅच साठी जात असाल तर तुम्हाला फी ऍड ऑन पे करावी लागेल. ओके, स्टडी मटेरियल भरपूर आहे. जिल्हा परिषद साठी जे होतं तसंच मृद व जलसंधारण भरतीसाठीचं हे संपूर्ण मार्गदर्शक आहे. ज्युनियर इंजिनियर साठीचं तर एक टेक्निकल आणि एक नॉन टेक्निकल, याच्यामध्ये पूर्ण टेक्निकलचे विषय तुमचे कव्हर होतील आणि याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान जे काही आहे, बौद्धिक चाचणी, हे सगळे नॉन टेक्निकलचे विषय कव्हर होतील. बेस्ट बुक आहे ड्रीम पाथ, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे येऊनही तुम्ही घेऊ शकता किंवा आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती हे घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून हे एक पुस्तक आहे बघा, प्रॅक्टिस MCQ. याच्यामध्ये 3,000 पेक्षा जास्त आणि सक्सेस की आहे खूप चांगलं, आणि 10,000चे पुस्तक तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही परचेस करू शकता. बेस्ट युजफुल टूल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस केलं की कशा पद्धतीने आपल्याला निदान सुरुवात करायची आहे. आता एक स्टँडर्ड स्टडी प्लॅन असतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना तो माहिती आहे, पण ह्याला एक्झिक्यूट करणं महत्वाचं आहे. नुसती माहिती असून फायदा नाही. ओके, तर कॉमन टॉपिक जे आहे त्याच्यावरती हार्डवर्क करा.
नवीन ऍड ऑन झालेलं जसं मी सॉइल अँड कन्झर्वेशन म्हटलं होतं त्याला अजून करा चांगल्या पद्धतीने रिव्हिजन. जे तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या त्याची रिव्हिजन करा. सब्जेक्ट वाईज टेस्ट सुरुवातीला द्या, टेक्निकल द्या, नंतर नॉन टेक्निकल द्या, नंतर फुल सिलेबस टेस्ट साठी द्या आणि फायनल रिव्हिजन ही जी आहे ही तुम्ही एक साधारणतः 8 दिवस अगोदर सुरू करायची आहे. आतापर्यंत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, सरळ सेवा असेल, MES असेल किंवा स्पर्धा परीक्षामध्ये, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं एकच असतं की शेवटचे काही दिवस जे आहे सर ते फक्त आणि फक्त तुमची रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजच असली पाहिजे, त्याचा अनालिसिसच असला पाहिजे, तिथे तुम्ही नवीन काही वाचू नका. तर हा एक स्टँडर्ड स्टडी प्लॅन असतो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमचा टाइम मॅनेजमेंट खूप भाग महत्वाचा आहे. मी 2 टाइम स्लॉट सांगितले. एक एक्झामच्या अगोदरचा, तो 2 महिने असू शकतो, 3 महिने असू शकतो, किती असू शकतो, आणि एक म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्झामच्या टाइम पिरियड मध्ये तिथे काय करायचं. तर एक लक्षात ठेवा, युटिलायझेशन ऑफ टाइम विथ कन्स्ट्रक्टिव्ह वे, कुठलाही वेळ वाया न घालवता प्रत्येक पॉइंटचा. हे बघा, असं नाही की 24 तासापैकी 24 तास अभ्यास होईल तुमचा, तसं होणारच नाही आणि आपण करू शकत नाही. पण एवढं मात्र आहे की करायचं 6 तास, पण परफेक्ट करायचं, म्हणजे परफेक्ट युटिलायझेशन झालं पाहिजे. आता ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वेट करायचं नाही, पण ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली आहे. पण असेही काही विद्यार्थी असतील की बरे, कारण आम्ही जेव्हा लाईव्ह जातो त्यावेळेस WRT कधी होईल सर, BMC ची ऍड कधी येईल सर. तर तुम्ही जर BMC, WRT याच्यासाठी जर प्रिपरेशन करत असाल, जॉब वाले, सेल्फ स्टडी वाले, तर त्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवा की डोंट वेट फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. आणि तुमचा जो सेल्फ स्टडी टाइम असेल तो क्लास टाइम पेक्षा जास्त असला पाहिजे, जर तुम्ही क्लास लावलेला असेल तर. येते लक्षात. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. ह्या गोष्टीनुसार तुमचं टाइम मॅनेजमेंट करा. बॉडी लँग्वेज तशी असली पाहिजे. बॉडीची जी क्लॉक आहे, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो, ती तुम्हाला तशी सेट करावी लागेल. टाइम जर द्यायचा झाला तर डेफिनेटली इथे 60% काय आहे, टेक्निकल पार्ट आहे आणि 40% काय आहे, नॉन टेक्निकल पार्ट आहे. अशा वेळेस WCDच्या एक्झामिनेशनसाठी टेक्निकलला 70% वेळ द्या आणि नॉन टेक्निकलला 30% वेळ द्या, पण स्मार्ट वेनी करा. तो जो 30% आहे हा वेळ, म्हणजे काय झालं, तुम्ही जर 10 तासाचं नियोजन केलं दिवसाचं, तर 7 तास तुम्हाला काय करावं लागणार आहे, टेक्निकलचा अभ्यास. आता 7 तास तर अभ्यास करणार नाही, मग 5 तास अभ्यास केला, 1 तास टेस्ट सोडली, 1 तास अनालिसिस केला. तसंच इथे तुम्ही जर 3 तास करणार असाल तर डेफिनेटली तुमच्या लँग्वेजला 1 तास पुरेसा आहे. राहिलाय प्रश्न जीएसचा, जीएसला किती केलं तरी कमीच आहे, तरी 1 तासामध्ये मल्टिपल सब्जेक्ट तुम्ही वाचू शकता. आणि आपला आवडतीचा जो आहे ऍप्टी रिझनिंग, याच्यासाठी 1 तास द्या. म्हणजे हे मी सांगतोय की टाइम मॅनेजमेंट तुमच्या पर्टिक्युलर पार्टचं. आता नवीन विद्यार्थी काही आहेत जे फ्रेशर आहेत, पहिलीच एक्झाम आहे, दुसरीच एक्झाम आहे, आणि काही जे आहे ते आपले बिचारे स्पेसिफिकली 2019च्या WRT पासून प्रयत्न करतायत, पण थोड्या मार्कामुळे जात आहे. सेल्फ स्टडी करतायत, एकदा क्लास लावून झालाय काहीतरी 20 मध्ये 21 मध्ये, आणि आता सेल्फ स्टडी करतायत. तर डेफिनेटली जे विद्यार्थी जुने आहेत त्यांनी रिडिंगला कमी वेळ द्यायचा, रिव्हिजनला त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा, टेस्ट सिरीज चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायची आणि अनालिसिस सगळ्यात जास्त करायचा, कारण तुमचा अनुभव जास्त आहे. तुम्ही जास्त पावसाळे बघितले, तुम्ही जास्त परीक्षा बघितल्यात, तुम्ही पेपरचा पॅटर्न कसा अप अँड डाऊन झाला ते बघितलेलं आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत तर रीडिंग जास्त करावी लागेल, रिव्हिजन 30%, टेस्ट सिरीज 10% आणि अनालिसिस 20%. याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये खूप सारी व्हेरिएशन असलेला भाग नाही. हे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही एकदम फ्रेशर आहात की एकदम ओल्ड स्टुडंट आहात किंवा इंटरमिडिएट आहात, आणि हे तुम्ही वेटेज तुमच्या नुसार चेक करू शकता. पण इथे तुम्हाला काय कसं चेक करावं लागेल की मला किती वेळ चेंज करायचा, काय जास्त करायचं, या पॉइंट मध्ये जास्त कशाला वेळ द्यायचा, तर ते ठरेल तुमच्या आन्सर शीटच्या अॅक्युरेसीवरती. समजा डेली मी 10 प्रश्न एका विषयाचे सोडवतोय आणि असे 100 प्रश्न मी डेली सोडवतोय, तर हे जे आहे जोपर्यंत तुमचं 8, 9, 10 बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्ही डिसाईड करू नका की कुठला पार्ट घ्यायचा, कुठला पार्ट जास्त करायचा. ओके. आता जे विद्यार्थी जॉब करतात त्यांना माहिती आहे समोर सकाळी 8 ते सायंकाळी 5 म्हणा, सकाळी 10 ते रात्री 7 म्हणा, हा टाइम फुल असतो त्यांचा. तर डेफिनेटली आम्ही रेग्युलर विद्यार्थ्यांना तर काय सांगतो की 10 ते 12 तास अभ्यास कराच. पण जे बिचारे विद्यार्थी जॉब करतात त्यांनी लक्षात ठेवायचं की स्पेसिफिकली 2 तास जे आहे ते तुमच्या कन्सेप्च्युअल स्टडीला म्हणजेच रीडिंगला असले पाहिजे. तुम्ही वेळ ठरवून घ्या, कारण हे 3-3 तासाचे स्लॉट आहे.
हा 3 तासाचा सकाळचा स्लॉट समजा, हा 3 तासाचा संध्याकाळचा किंवा रात्रीचा स्लॉट समजा. त्याच्यापैकी 2 तास रीडिंग आली तुमची. टेस्ट सोडवणे, एमसीक्यू सोडवणे अर्धा तास केलंच पाहिजे तुम्ही, आणि त्याचा अनालिसिस सुद्धा 1 तास केला पाहिजे. येते लक्षात? हे मी काय कन्सिडर करतोय की तुम्ही जॉबवर आहात आणि तुम्हाला मधल्या पिरियडमध्ये शक्य होत नाही, तरी मोबाईलमध्ये आहे, पीडीएफ चेक केली, टेलिग्राम चेक केला, क्वेश्चन्स एमसीक्यू आले, कुठेतरी काहीतरी पर्टिक्युलर एमसीक्यू नवीन आले त्याला सॉल्व्ह केलं, हे करू शकता मधल्या पिरियडमध्ये. पण सकाळी 3 तासाचा आणि सायंकाळी 3 तासाचा हा पिरियड तुमचा असलाच पाहिजे. याच्यामध्ये जे विद्यार्थी 5 वाजता उठू शकतात तर 5 आणि 3 8, 1 तास तुम्हाला मध्ये काहीतरी ब्रेक लागेलच, तर हे तुम्हाला द्यावंच लागेल. आणि सायंकाळचं तर समजा तुम्ही 7 वाजता घरी येत असेल, 7 वाजतापासून जरी सुरू केलं, अर्धा 1 तास तुमचा मध्ये जेवणाला जरी गेलात तरी 7 आणि 3 10च होत आहेत. म्हणजे हे सहज तुम्ही काढू शकता. असं नाही की हे सलग पाहिजे. 2 तासाचा अभ्यास केलाय, अर्ध्या तासांनी परत ब्रेक देऊन टेस्ट दिलीये, परत अनालिसिस केलाय, तर हे 2 स्लॉट तुमचे तयार असले पाहिजे. आता एक लक्षात घ्या की सकाळचा एक विषय घ्या आणि दुपारचा एक, सायंकाळचा एक विषय घ्या, म्हणजे पॅरलली तुमचे जास्त विषय होतील आणि नंतर मग हा टाइम पिरियड तुमचा वाढू शकतो. हे डेली प्लॅन, आता हे मी माझं टेंटेटिव्ह सांगितलंय, तुम्ही ते करू शकता. ओके, आपण शेवटच्या पार्टवर आलोय या पर्टिक्युलर सेशनचा. रिव्हिजन रीडिंग, सायक्लिक रिव्हिजन असली पाहिजे. 2 दिवस एखादा टॉपिक वाचला की तिसऱ्या दिवशी अर्ध्या तासात त्याला एकदा रिकॉल झालंच पाहिजे, किती महत्वाचा असो. ऍड ऑन टॉपिक रीडिंग, जसं वॉटर कन्झर्वेशन मी सांगितलं, ऍड झालाय तो सब्जेक्ट वाचा, अजून लेटेस्ट कुठले क्वेश्चन्स आले ते वाचा. इम्पॉर्टंट टॉपिक रीड करा. स्ट्रक्चर टॉपिक्सला एमसीक्यू तसे कमी येतात, पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट, कॅल्क्युलेटर नाही वापरावं लागत, आपली सवय मोडली आहे मोबाईलमुळे. मग अशा वेळेस तुम्हाला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि जेवढे जास्त एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करा तेवढं परफेक्ट तुम्हाला त्याचा फायदा होईल. आयबीपीएस लेवलचे क्वेश्चन्स आपटी रिझनिंग सेंटरला बँकिंग लेवलला विचारतात, हे लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 ची, तर अॅक्युरेसी शुड बी हाय, अटेम्प्ट कमी असला तरी चालेल. येते लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, एकदम परफेक्ट स्टडी करा, शांत डोक्याने पहिले प्लॅन करून घ्या. बघा, हे जे मी इनपुट दिले तुम्हाला की जे जॉब करतायत, जे सेल्फ स्टडी करतायत, तर असं नाही की हे ऍज इट इजच फॉलो होईल किंवा तुमच्या मनामध्ये नसेल, पण अशा वेळेस काही महत्वाचे पॉइंट्स मी या पर्टिक्युलर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मधनं दिलेत, जेणेकरून तुम्हाला काहीतरी आयडिया तरी येईल. पण एवढं मात्र आहे की कमी दिवस राहिलेत तर आपल्याला एक्झॅक्ट एक्झिक्युशन करावं लागेल, कारण टाइम खूप कमी आहे. मी परत एकदा सांगतोय की WCD साठीची ऑनलाईन बॅच फक्त 5,000 रुपयामध्ये आणि ऑफलाईन बॅच फक्त 10,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकते. ओके विद्यार्थी मित्रांनो, 2 जानेवारीपासून ही बॅच स्टार्ट होतीये. बुक संबंधी मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय संपूर्ण मार्गदर्शक बद्दल. ठीक आहे, हे 10,000 MCQ तुम्ही घेऊ शकता आणि हे प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा घेऊ शकता. फॉर्म्युला शीट जर तुम्हाला यूज करायची असेल तर फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीटचा सुद्धा टेबल आहे, आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि आज ज्या पद्धतीने मी इनपुट दिलंय त्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या इनपुटसाठी, इन्फॉर्मेटिव्हसाठी, अपडेटसाठी, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी थँक्यू सो मच फॉर द स्टुडंट्स की ज्यांनी 1,88,000 हे चॅनल नेलेलं आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांसोबत जेव्हा आमचं इंटरॅक्शन होतं तेव्हा ते बोलून दाखवतात की सर खरंच खूप फायदा झाला. असं नाही की फक्त वज्रप्रहार असेल किंवा अजून कुठल्या इन्फॉर्मेटिव्ह पर्टिक्युलर मॅरेथॉन सेशन्स असतील, पण फॉर्म फिलिंग असेल, नवीन अपडेट असेल, गिरीश सरांचे मोटिवेशनल व्हिडिओज असतील, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठलाही काही डाऊट असेल, तुमचे प्रश्न असतील तर आमचा IVR नंबर 788-781-1411 वरती किंवा दुसरा नंबर आहे बघा 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले जाईल. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिकडे ती घंटी दिसतेय, त्या घंटीला वाजवा, म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू सो मच.